खास आज माझ्या प्रिय मैत्रिणींच्या सांगण्यावरून, त्यांच्या कमेंटवरून हा मी केक बनवलेला आहे गव्हाच्या पिठाचा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग आज तुम्हाला मी दाखवते इतका स्पंजी एकदम लुसलुशीत केक कसा बनवायचा, तर ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला पाव वाटी पिठी साखर घ्यायची आहे, बारीक मिक्सरमध्ये केलेली साखर घ्यायची आहे. त्यामध्ये वेलची पूड भरपूर टाकायची आहे. तुम्ही म्हणशीला की इथं पांढरी कशी काय वेलची पूड दिसते, तर मी साखर घालून बारीक केलेली आहे मिक्सरवरती, त्यामुळं ती पांढरी दिसत आहे. आता इथं जायफळसुद्धा भरपूर घालायचं आहे, कारण यामध्ये आपण कुठलंही इसेन्स वापरणार नाही. फ्लेवरसाठी ओरिजिनल आपल्याला बनवायचं आहे. केक आपण गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा सुद्धा बनवू शकतो, पण गव्हाचं पीठ खायला चांगलं पौष्टिक असतं, त्यामुळं नेहमी मी गव्हाच्या पिठाचाच बनवते. विक्रीसाठी बनवत नाही किंवा कुणालाही करून सुद्धा देत नाही, फक्त घरी खाण्यासाठी केक बनवते. आता महत्त्वाची टिप्स ऐका. अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, बेकिंग पावडरच्या निम्मा बेकिंग सोडा वापरायचा असतो नेहमी केकसाठी. यामध्ये आपण 100 मिली तूप घालायचं आहे, किंवा पाववाटी म्हटलं तरी पण चालेल. तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकतो, पण तुपाने छान केक होतो, त्याचा वाससुद्धा चांगला येतो. तेलाचं होत नाही तसं. किंवा आपण लोणी वापरू शकतो, लोण्यानं तर मस्तच, अगदी मस्त होतो. आता यामध्ये दूध घालायचं आहे, अगदी थोडं दूध घालायचं. मिश्रण एकत्र करून घ्यायचं. हळूहळू जसं लागल तसं यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या वाटीने पाव वाटी आपण पिठी साखर घेतलेली आहे, त्या वाटीनेच गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि या मिश्रणात घालायचं आहे. आता हे मिश्रण बघा, निम्म दूध घातलेलं आहे आणि पूर्ण असं पातळ करून घेतलेलं आहे, जेणेकरून जी पावडर आहे, साखर आहे, वेलची पूड याचं चांगलं मिश्रण तयार होतं. आता हे सुद्धा आपल्याला एकसारखं एका दिशेनेच हलवून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे पीठ हलकं होत नाही आणि थोडं फुगत नाही, तोपर्यंत याला आपण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ते सुद्धा थोडं यामध्ये घालायचं आहे. अंदाज दुधाचा तसा येत नाही याला, तरीसुद्धा मी मोजून 300 मिली दूध भरून ग्लास घेतलेला. आता बघूया यातलं किती शिल्लक राहतंय. या पिठाचं वजन कमीत कमी 200 ग्रॅम तरी अंदाजे असणार आहे, कारण वाटी मोठी आहे, लहान वाटी नाही, कुंडा आहे मोठा. त्यातलंच थोडंसं 1-2 चमचे पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे. आता ते तुम्हाला मी पुढं सांगते हे पीठ मी कशासाठी ठेवलेलं आहे. एकसारखं बघा कसं ते बॅटर एकदम असं फुललंय आणि एकदम असं हलकं फुलकं झालंय, आणि या पद्धतीनं बघा त्याची पेस्ट तयार झाली पाहिजे. एकदम पातळ पण करायची नाही, एकदम घट्ट पण करायची नाही, अशी हलकी फुलकी पेस्ट तयार झाली पाहिजे याची. तुम्हाला जर यामध्ये जायफळ आणि वेलचीच्या व्यतिरिक्त तुम्हाला इसेन्स जर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. मला वापरायचं नाही म्हणून मी जायफळ आणि वेलचीच वापरलेली आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, मी घालणार नाही. आता एक पातेलं घ्यायचं आहे. तुमच्याकडं जर वेगवेगळ्या आकाराची केकची भांडी असतील तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी नेहमी पातेलामध्येच तयार करते. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. सगळ्या पातेल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि यावरती पीठ पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून केक आपला खाली चिकटला नसला पाहिजे. आता हे सगळ्यांना माहितीच असेल, पण रेसिपी पूर्ण दाखवायची आहे, त्यामुळं हे दाखवणं गरजेचं आहे. आता यामध्ये थोडंसं पीठ आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे वाटीमध्ये. हे सुद्धा तुम्हाला मी सांगते का शिल्लक ठेवायचं आहे. आता हे बॅटर बघा पूर्ण हलकं झालेलं आहे. तुमच्या लक्षात येत असेल की किती असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे, फुगलेलं सुद्धा आहे पीठ थोडं. हे सगळं आता यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि
चेरी यामध्ये मी घालणार आहे, कुठलेही ड्रायफ्रूट घालणार नाही, फक्त चेरी वापरणार आहे. आणि जे पीठ आहे शिल्लक ठेवलेलं आपण त्यामध्ये चेरी मिक्स करून घ्यायची आहे आणि केकमध्ये घालायची आहे. चेरीला पीठ लावल्यामुळं एका ठिकाणी चेरी गोळा होत नाही किंवा तळात सुद्धा जाऊन बसत नाही. आता इथं काय माझं झालेलं आहे की पिठामध्ये जेव्हा बॅटर तयार केलं तेव्हा चेरी थोडी टाकायला पाहिजे होती, तर मला ते टाकायचं झालं नाही. मी विसरले, कारण मध्येच पाहुणे आलेले त्यामुळं ते मी विसरून गेले. तर हे पातेलं आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातली हवा आहे ती बाहेर निघून जाईल. आता आपल्याला एका साईडला ओव्हनसुद्धा प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि 45 मिनटासाठी केक बेक करण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे. 45 मिनटानंतर बघा हा केक आपला बेक झालेला आहे. जर समजा 45 मिनटात जर बेक नाही झाला तर असं चेक करायचं बघा. वेळी मी केकमध्ये घातली, जशीच्या तशी बाहेर आली, अजिबात याला पीठ चिकटलेलं नाही. पीठ चिकटलं तर समजायचं केक अजून बेक झालेला नाही, आणि जर पीठ नाही चिकटलं तर समजायचं केक व्यवस्थित बेक झालेला आहे. पूर्ण केक थंड होऊन द्यायचा आहे. गरम गरम अजिबात केक काढायचं नाही, अजिबात व्यवस्थित निघणार नाही. थंड झाल्याशिवाय केक निघणार नाही. आणि किती मस्त बघा, त्याची भाजणी तर इतकी सुंदर झालेली आहे, मस्त झालेली आहे. आणि हा केक तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. माझ्याकडे ओव्हन अवेलेबल आहे म्हणून मी ओव्हनमध्येच केलेला आहे. किती स्पंजी केक झालेला आहे बघा. आणि असा जर केक तुम्हाला बनवायचा असेल तर नक्की या पद्धतीने बनवा. सगळी चाटून पुसून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. हा केक गरम आहे तोपर्यंत किंवा ताजा ताजा आहे तोपर्यंत इतका चांगला लागत नाही, पण दुसऱ्या दिवशीपासून खूप छान लागतो. हा कमीत कमी आपण 4 ते 5 दिवस केक खाऊ शकतो आणि चहासोबतसुद्धा खाऊ शकतो. एक ताई बोललेल्या की टी केक बनवा, तर तोच हा मी बनवलेला आहे. बऱ्याच वर्षापासून हा मी केक बनवते, पण याला टी केक म्हणतात ते मला आत्ता समजलं, त्या ताईंच्या कमेंटवरून समजलं. आणि हा थोडासा आतून कोमट आहे केक, त्यामुळे याच्या स्लाइस व्यवस्थित पडत नाहीत. तुम्ही पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच केक कट करा, तरच तो व्यवस्थित कट होईल. या केकची रेसिपी कोणाकोणाला आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडून हवी आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.